नमस्कार. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही मिथुन राशीत जन्माला आला असाल किंवा मिथुन राशीच्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुमच्या जन्मामागचं सर्वात मोठं आध्यात्मिक रहस्य उघड होणार आहे. मिथुन राशीमध्ये जन्म का झाला? मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध म्हणजे बुद्धी, संवाद, व्यापार, तंत्रज्ञान, लेखन आणि माहिती. मिथुन राशीत जन्म घेणारी आत्मा या जन्मात ज्ञानाच्या देवदूतासारखी असते. तुमचा जन्म मिथुनमध्ये झाला कारण तुम्हाला लोकांना जोडायचं आहे, तुम्हाला ज्ञान पसरवायचं आहे, तुम्हाला जगाला विचार करायला शिकवायचं आहे. तुमचं आयुष्य एक चालता फिरता संदेश आहे. भाग 1. बालपण, कुतूहल, प्रश्न आणि बुद्धिमत्तेचा स्फोट. मिथुन राशीचं बालपण सामान्य नसतं. हे मूल सतत प्रश्न विचारतं, हे कसं, का, असं का होतं? शिक्षकांनाही कधी कधी आश्चर्य वाटतं की इतक्या लहान वयात हे मूल इतकं विचार कसं करू शकतं. या मुलाला पुस्तकं, गोष्टी, इंटरनेट, विज्ञान, संवाद याची खूप आवड असते. ते खेळण्यांपेक्षा माहितीमध्ये जास्त रस घेतात. मित्र बनवणं त्यांना सोपं असतं कारण त्यांचं बोलणं आकर्षक असतं. पण एक समस्या असते, लक्ष केंद्रित न होणं. हे मूल एकाच वेळी 10 गोष्टी करायला पाहतं. त्यामुळे पालकांना वाटतं की हे मूल चंचल आहे, पण खरं म्हणजे त्याची बुद्धी खूप वेगाने काम करत असते. भाग 2. किशोरवय, ओळख, बंड आणि स्वप्नांचा विस्फोट. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी किशोरवय म्हणजे विचारांचा वादळासारखा काळ असतो. या टप्प्यावर त्यांची बुद्धी वेगाने विकसित होते आणि तो स्वतःची वेगळी ओळख शोधू लागतो. मी कोण आहे? मला काय व्हायचं आहे? हे प्रश्न सतत मनात घोळत असतात. एकाच वेळी अनेक स्वप्न दिसतात. कोणी लेखक व्हायचं स्वप्न पाहतो, कोणी उद्योजक, तर कोणी कलाकार किंवा वैज्ञानिक. या वयात मिथुन राशीचा स्वभाव थोडा बंडखोर होऊ शकतो. नियम, बंधनं आणि परंपरा त्यांना प्रश्न विचारायला भाग पाडतात. शिक्षक, पालक आणि समाजाशी वाद घालणं त्यांना आवडतं, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायचं असतं. मित्रमंडळींमध्ये ते लोकप्रिय असतात कारण त्यांचं बोलणं आकर्षक, विनोदी आणि बुद्धिमान असतं. परंतु मनाची अस्थिरता ही या काळातील मोठी आव्हानं असतात. कधी खूप आत्मविश्वास, तर कधी गोंधळ आणि शंका. हीच द्वैतता मिथुन राशीच्या आत्म्याला अधिक परिपक्व बनवते आणि पुढील आयुष्यासाठी मानसिक ताकद देते. भाग 3. तरुणावस्था, प्रवास, प्रेम आणि ध्येयाचा शोध. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी तरुणावस्था म्हणजे आयुष्यातील सर्वात गतिमान आणि निर्णायक काळ. या टप्प्यावर त्याची उत्सुक बुद्धी आणि संवाद कौशल्य पूर्णपणे फुलायला लागतात. करिअर, शिक्षण, व्यवसाय किंवा कला, प्रत्येक क्षेत्रात ते नवीन संधी शोधतात आणि बदल स्वीकारतात. एकाच क्षेत्रात अडकून राहणं त्यांना आवडत नाही. त्यांना सतत नवीन अनुभव हवेत. प्रेमाच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक भावनिक पण विचारप्रधान असतात. त्यांना संवाद, समजूतदारपणा आणि बौद्धिक कनेक्शन महत्त्वाचं वाटतं. प्रेमात ते खूप रोमॅन्टिक असू शकतात, पण मनाची चंचलता कधी कधी नात्यांमध्ये गोंधळ निर्माण करू शकते. तरीही योग्य जोडीदार मिळाल्यास ते अत्यंत निष्ठावान आणि प्रेरणादायी साथीदार बनतात. या काळात जीवनाचा खरा उद्देश शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. काही अपयश, काही विजय आणि अनेक अनुभव मिथुन राशीच्या आत्म्याला परिपक्व करतात आणि पुढील आयुष्यासाठी दिशा देतात. भाग 4. करिअर, बहुगुणी बुद्धी, बदल आणि यशाचा संघर्ष. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी करिअर म्हणजे एका रेषेत चालणारा सरळ प्रवास नसतो, तर सतत बदलणारा, शिकवणारा आणि विस्तार देणारा प्रवास असतो. या राशीचा मुख्य गुण म्हणजे तीव्र बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि पटकन शिकण्याची क्षमता. त्यामुळे मिथुन राशीचे लोक पत्रकारिता, लेखन, मार्केटिंग, शिक्षण, सेल्स, मीडिया, ट्रेडिंग, व्यवसाय आणि कन्सल्टिंगसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. तरुणावस्थेत ते अनेक क्षेत्रे बदलू शकतात. कधी एकाच नोकरीत मन न रमता नवीन संधी शोधतात, कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, तर कधी फ्रीलान्स किंवा डिजिटल करिअरकडे वळतात. लोकांना वाटतं की मिथुन राशीचे लोक अस्थिर आहेत, पण प्रत्यक्षात ते विविध अनुभवांमधून स्वतःचं खरं कौशल्य शोधत असतात. करिअरमध्ये त्यांना मोठा फायदा म्हणजे नेटवर्किंग, लोकांशी बोलण्याची कला, कल्पक विचार आणि नवीन आयडिया मांडण्याची क्षमता त्यांना लीडर बनवू शकते. मात्र त्यांच्या चंचल मनामुळे कधी कधी लक्ष विचलित होतं, काम अर्धवट राहू शकतं किंवा निर्णय बदलू शकतात. त्यामुळे त्यांना शिस्त, सातत्य आणि दीर्घकालीन ध्येय ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मिथुन राशीचा व्यक्ती स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो आणि एक दिशेने सातत्य ठेवतो, तेव्हा तो आपल्या करिअरमध्ये
मोठं नाव कमावू शकतो. अनेक मिथुन लोक आयुष्यात 2 किंवा 3 करिअर घडवतात आणि प्रत्येक वेळी स्वतःला नव्याने सिद्ध करतात. करिअरचा हा प्रवास त्यांना आत्मविश्वास, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देतो. भाग 5. मध्यवय, आत्मचिंतन, बदल आणि आध्यात्मिक वळण. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी मध्यवय हा केवळ वयाचा टप्पा नसून आत्मजागरूकतेचा काळ असतो. आयुष्यातील अनेक अनुभव, यश, अपयश, नाती आणि जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे त्यांची चंचल बुद्धी अधिक परिपक्व होते. या टप्प्यावर मिथुन व्यक्ती स्वतःकडे आणि आयुष्याच्या अर्थाकडे खोलवर पाहू लागते. करिअरमध्ये स्थिरता येते, पण मनात नवीन शिकण्याची, प्रवास करण्याची आणि ज्ञान वाढवण्याची ओढ कायम राहते. अनेक मिथुन लोक या वयात अध्यात्म, ध्यान, मानसशास्त्र किंवा मार्गदर्शनाच्या भूमिकेकडे वळतात. इतरांना शिकवणं, प्रेरणा देणं आणि अनुभव शेअर करणं त्यांना समाधान देतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात, पण मिथुन व्यक्ती संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. कधीकधी जुन्या चुका, नात्यांतील दुरावा किंवा अपूर्ण स्वप्नांची जाणीव होते, पण याच आत्मचिंतनातून त्यांना जीवनाची खरी दिशा मिळते. मध्यवय मिथुन राशीसाठी बदलाचा, समजूतदारपणाचा आणि अंतर्मुखतेचा सुवर्णकाळ ठरतो. भाग 6. कौटुंबिक जीवन, मार्गदर्शक आणि संवादाचा गुरु. मिथुन राशीच्या व्यक्तीचं कौटुंबिक जीवन हे नेहमीच संवाद, समजूतदारपणा आणि शिकवणीने भरलेलं असतं. लहानपणापासूनच ते घरात प्रश्न विचारणारे, चर्चा करणारे आणि प्रत्येक विषयावर मत मांडणारे असतात. विवाहानंतरही ते जोडीदारासाठी फक्त पती-पत्नी नसून मित्र, सल्लागार आणि प्रेरणादायी मार्गदर्शक बनतात. कुटुंबातील सदस्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवणं, मुलांना शिकण्याची आवड निर्माण करून देणं आणि घरात बौद्धिक वातावरण तयार करणं ही त्यांची खासियत असते. कधीकधी त्यांच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, कारण ते भावना न दाखवता विचार जास्त व्यक्त करतात. पण आतून ते कुटुंबासाठी अत्यंत काळजी करणारे आणि समर्पित असतात. घरातील समस्या शांतपणे चर्चा करून सोडवणं, प्रत्येकाला समजून घेणं आणि योग्य मार्गदर्शन देणं हे मिथुन राशीच्या व्यक्तीचं कौटुंबिक धर्म असतो. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात विचारांची देवाणघेवाण, हसू, चर्चा आणि ज्ञानाची समृद्धी कायम राहते. भाग 7. वृद्धावस्था, ज्ञानाचा वारसा आणि शांत आत्मचिंतन. मिथुन राशीचा व्यक्ती वृद्धावस्थेतही मनाने तरुणच असतो. वय वाढलं तरी त्याची जिज्ञासा, शिकण्याची इच्छा आणि बोलण्याची सवय कमी होत नाही. तो नवीन गोष्टी वाचतो, ऐकतो, शिकतो आणि इतरांना शिकवतो. अनुभवांच्या खजिन्यामुळे तो घरात ज्ञानाचा गुरु म्हणून ओळखला जातो. नातवंडांना गोष्टी सांगणं, जीवनाचे धडे देणं आणि जुन्या आठवणी सांगणं हे त्याला खूप आवडतं. या टप्प्यावर मिथुन व्यक्ती आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो. त्याला केलेल्या चुका, घेतलेले निर्णय आणि गमावलेल्या संधी यांची जाणीव होते. कधी समाधान, कधी पश्चाताप अशा मिश्र भावना त्याच्या मनात असतात. पण बुद्धिमान स्वभावामुळे तो जीवनातील प्रत्येक अनुभवाला शिकवण मानतो. वृद्धावस्थेत मिथुन व्यक्तीला मानसिक शांती आणि भावनिक स्थिरतेची खरी किंमत कळते. तो शांततेकडे, ध्यान, आध्यात्मिक विचार आणि अंतर्मुखतेकडे झुकतो. शेवटी तो एक असा वारसा सोडून जातो, ज्ञानाचा, शब्दांचा आणि विचारांचा, जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करतो आणि प्रेरणा देतो. भाग 8. मृत्यू आणि आत्म्याचा प्रवास, मिथुन राशीचं अंतिम रहस्य. मिथुन राशीचा प्रवास फक्त जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मर्यादित नसतो, तो आत्म्याच्या पातळीवरही पुढे चालू राहतो, असं अनेक आध्यात्मिक विचारधारा सांगतात. मिथुन व्यक्ती आयुष्यभर विचार, संवाद, ज्ञान आणि अनुभव यांचा संग्रह करतो. मृत्यूच्या क्षणी त्याच्या मनात असंख्य आठवणी, प्रश्न आणि समजुती असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मिथुन राशीची आत्मा शिकणारी आत्मा मानली जाते. जन्म का झाला मिथुनमध्ये? कारण या आत्म्याला संवाद, बुद्धी, माहिती आणि संबंध यांचं गूढ शिकायचं असतं. मृत्यूनंतरही ही आत्मा अनुभवांची गाठोडी घेऊन पुढील प्रवासासाठी सज्ज होते, पुढील जन्मासाठी किंवा उच्च आध्यात्मिक पातळीवर जाण्यासाठी. मिथुन व्यक्तीचा खरा वारसा त्याच्या शब्दांमध्ये, शिकवणीत आणि विचारांमध्ये जिवंत राहतो. लोक त्याच्या बोलण्याला, सल्ल्याला आणि ज्ञानाला आठवतात. अशा प्रकारे शरीर संपतं, पण मिथुन राशीचा विचारांचा आत्मा अनेक लोकांच्या मनात आणि आयुष्यात कायम जिवंत राहतो. भाग 9. कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याची परीक्षा. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आयुष्य हे फक्त घटना नाही, तर कर्मांची शाळा असते. प्रत्येक शब्द, विचार आणि कृती यांचा प्रभाव भविष्यातील अनुभवांवर पडतो, असं आध्यात्मिक मानलं जातं. मिथुन व्यक्ती बुद्धीने वेगळी असल्यामुळे कधी-कधी शब्दांनी लोकांना दुखावू शकते,
तर कधी शब्दांनीच जीवन बदलू शकते. म्हणूनच या राशीच्या आत्म्याला शब्दांचं कर्म फार महत्त्वाचं असतं. पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार मिथुन आत्मा अनेक जन्म घेतो. कधी शिक्षक, कधी लेखक, कधी व्यापारी, कधी विचारवंत. प्रत्येक जन्मात त्याला ज्ञान पसरवायचं काम दिलं जातं. या जन्मात त्याने संवाद, सत्य, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा शिकणं आवश्यक असतं. जर तो बुद्धीचा गैरवापर करतो, खोटं बोलतो किंवा लोकांना फसवतो, तर कर्मफळ कठीण होतं. पण जेव्हा मिथुन व्यक्ती आपली बुद्धी लोकांच्या भल्यासाठी वापरतो, सत्य बोलतो आणि ज्ञान पसरवतो, तेव्हा त्याची आत्मा आध्यात्मिकदृष्ट्या उंच पातळीवर जाते. हा जन्म मिथुन राशीसाठी एक परीक्षा आहे, बुद्धीला अहंकार न बनवता सेवेत रूपांतरित करण्याची. भाग 10. अंतिम संदेश. तुमच्या जन्मामागचं दिव्य रहस्य. मिथुन राशीत जन्म झालेल्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनप्रवास एका गूढ उद्देशाने जोडलेला असतो. हा जन्म केवळ योगायोग नसून आत्म्याने निवडलेला एक धडा आहे, संवाद, बुद्धी आणि मानवी संबंध यांचं गूढ समजून घेण्याचा. मिथुन आत्मा या जगात संदेशवाहक म्हणून येतो, लोकांना जोडतो, विचारांना शब्द देतो आणि ज्ञानाचं जाळं पसरवतो. तुमच्या आयुष्यातील चढ उतार, बदलती करिअर दिशा, नात्यांमधील गुंतागुंत आणि अंतर्मुख प्रश्न हे सगळं तुमच्या आत्म्याला अधिक परिपक्व करण्यासाठी असतं. तुम्ही जितकं शिकता, बोलता, लिहिता आणि शिकवता, तितकं तुमचं आत्मिक मिशन पूर्ण होतं. मिथुन राशीचा खरा सुवर्णकाळ तेव्हा सुरू होतो, जेव्हा तुम्ही बुद्धीचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी करता. तुमचे शब्द कोणाचं आयुष्य बदलू शकतात, तुमची कल्पना जगाला नवीन दिशा देऊ शकते आणि तुमचा अनुभव पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा जन्म मिथुनमध्ये झाला कारण तुम्ही या जगात विचारांचा प्रकाश पसरवण्यासाठी, लोकांना जोडण्यासाठी आणि मानवतेला पुढे नेण्यासाठी निवडलेले आहात. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.